करण्यात आहात आणि काय परिस्थिती? हे बघा, शेतकऱ्याच्या नशिबी हे कायमचं मरण आहे. मी ज्यावेळेस चार्ज घेतला 15 जुलैला पहिली विभागाची बैठक कृषी घेतली, त्या दिवशी टमाट्याचे दर एवढे वाढले होते की टमाटे व्यापारी सांभाळण्यासाठी बोनसर लावत होते, त्यांना सिक्युरिटी द्यावं लागत होती, एवढे भाव गगनाला भिडले होते. आणि 2 महिन्यानंतरच आज सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आहेत, तर टोमॅटोचे भाव एवढे घसरलेत की आज रस्त्यावरती फेकून देण्यापलीकडे शेतकऱ्याला पर्याय नाही आहे. ही अनिश्चितता जी आहे ती मागच्या अनेक वर्षापासून शेतीच्या संबंधात, त्यातल्या त्यात फळभाज्यामध्ये आणि इतर शेतीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. याला अनेक कारणे, डिमांड सप्लायचा विषय, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीचा विषय आहे. कधी निसर्ग साथ देतो त्यावेळेस फार चांगलं उत्पन्न येतं, त्यावेळेस भाव खाली पडतात. ज्यावेळेस निसर्ग साथ देत नाही त्यावेळेस उत्पादन कमी होतं, भाव वाढतात. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. अशा दोन्ही परिस्थितीला सामोरं शेतकऱ्याला जावं लागतं. त्यामुळं एक प्रयत्न निश्चितच आहे की या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला ज्या वेळेस असं प्रसंग आला त्यावेळेस हे सरकार आणि कृषी विभाग आणि त्यातल्या त्यात मी स्वतः अनेक वर्ष शेतकरी चळवळीमधून आल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना असं वाऱ्यावर पडू देणार नाहीत. कालही कांद्याच्या संबंधित जी बैठक पियुष गोयल साहेबांच्या सोबत या ठिकाणी झाली आणि त्या बैठकीमध्ये काही निर्णय दिल्लीला जाऊन घ्यावे लागतील असं ठरलं, त्यावेळेस टमाट्याच्या संदर्भात सुद्धा विषय झाला. कारण शेवटी ते कंझ्युमर अफेअर्स मिनिस्टर आहेत आणि एकूण देशभरातल्या 140 कोटी जनतेला म्हणजे ग्राहकाला सुद्धा समाधानकार भावाने मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या कष्टाचं मोल मिळून त्याला समाधानकारक भाव मिळाला पाहिजे, हा मध्य काढायचा नेमका असतो. पण हो, आज नक्कीच परिस्थिती टमाट्याच्या शेतकऱ्याची वाईट आहे. 2 महिन्यापूर्वी तीच परिस्थिती अतिशय वेगळी होती. अशा परिस्थितीला निसर्गामुळे शेतकऱ्याच्या नशिबी वारंवार आली आणि त्या परिस्थितीत मात्र सरकार हे आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहे. नाही, टोमॅटोचा भाव आपण पाहायला गेलं तर कधी कधी वाढतोय कधी उतरतोय, मात्र आता नुकसान होतंय. या संदर्भात काही राज्य सरकार? मला पहिल्यांदा माध्यमांचे आभार मानायचे आहेत की शेतकऱ्यांचं टमाट्याला भाव मिळत नसल्यामुळे फार काळजीपूर्वक त्यांचं नुकसान होतंय, याच्या बातम्या आपण करताय. मी त्याबद्दल माध्यमांचे मनापासून आभार मानतो. कारण बातम्या यापूर्वी ज्यावेळेस टमाट्याचे भाव भिडले आणि ते कमी करण्याच्या संबंधात सुद्धा माध्यमांनी अशा पद्धतीनं विषय केला की काही मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित माणसाचे ट्विट, जे की अख्ख्या राज्याचा टमाटर एकटाच व्यक्ती घेऊ शकतो, अशा व्यक्ती टमाटे भाव वाढल्यामुळे ट्विट आणि त्या ट्विटचं भांडवल करून माध्यमांनी पुढे विषय आणले की किती महागलं. पण आत्ता सुद्धा आपण ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मागे आहात, मला या बाबतीत पहिल्यांदा जाणवलं म्हणून मी आपले आभार मानतोय. या परिस्थितीमध्ये खरंच शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. 3 तारखेला कॅबिनेटची बैठक आहे. हे टमाट्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही कॅबिनेटच्या समोर हा विषय ठेवू. पण त्या अगोदर 29 तारखेला कांद्याच्या बाबतीतही काही निर्णय घेण्याच्या संबंधामध्ये बैठक माननीय पियुष गोयल साहेबांनी दिल्लीला बोलवलेली आहे. मी आणि माननीय पणन मंत्री राज्याचे सत्तार साहेब त्या बैठकीला जाणार आहोत. त्याच वेळेस आम्ही टमाट्याच्या बाबतीतही विचार करायला लावू, एवढं निश्चित आहे. सर, कांद्याच्या संदर्भात लासलगावात गेल्या काही दिवसांपासून विक्री बंद आहे, तर तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहात का या सगळ्या संदर्भात? मुळामध्ये विक्री बंद शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे. पहिल्यांदा प्रश्न विचारताना आज शेतकरी विकायला तयार आहे, व्यापारी घ्यायला तयार नाही. आणि व्यापारी का घ्यायला तयार नाही तर व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की जे 40% कर एक्सपोर्टवरती लावलेला आहे तो त्या ठिकाणी कमी करा, आणि ते कमी केला तर या ठिकाणी सर्वाधिक फायदा हा व्यापाऱ्यांचा होणार आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा होणार आहे. त्यामुळंच आम्ही मधल्या काळामध्ये सलग 4-5 आठवडे जवळजवळ 10 सप्टेंबरपर्यंत पियुष गोयल साहेबांना विनंती करून कधी नाही ती ऐतिहासिक कांद्याला 2410 रुपये प्रति क्विंटल भाव काढला.
त्यामुळं त्या काळामध्ये बाजारात व्यापाऱ्यांना 2500-2600 रुपयांनी कांदा घ्यावा लागला. कांदा नाफेडकडे जात होता. 2 लाख टन खरेदी करायची होती, त्यावेळेस 1 लाख टन नाफेडनी आणि NCCFनी खरेदी केली आणि त्यामुळं त्याच वेळेस बाजारामध्ये भाव सुद्धा कांद्याचा चढला. आता आज कांद्याला भाव कमी आहे म्हणून व्यापार बंद नाही आहे. आजही या ठिकाणी नाफेड 2410 नाही, आता थोडासा कमी झाला आहे नाफेड आणि NSSFच्या बाबतीमध्ये. त्यातही ग्रेडिंग होते. कालच्या बैठकीतही हा मुद्दा झाला. पण आता एकूणच जर परिस्थिती पाहिली, आपण 40% कर कमी करण्याच्या बाबतीतही केंद्र सरकार सकारात्मक विचार करत आहे. पण ते सगळाच कांदा जर परदेशात गेला आणि उद्या परत इथं कांदा ग्राहकांना महागला, तर ह्या दोन्ही गोष्टी ही कंझ्युमर अफेअर्सला बघावं लागतं, कृषी विभागाला नाही. कृषी विभाग हा पूर्णपणानं शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा. पण कंझ्युमर अफेअर्स काय विचार करतं की सामान्य ग्राहकालाही फार चढ्या भावाने न मिळता आणि शेतकऱ्याचे नुकसान न होता एक मध्य निघावा, म्हणूनच 2410 रुपये हा त्या ठिकाणी भाव काढला होता. 2400 भाव हा इतिहासात कधी यापूर्वी 10-15 वर्षात कांद्याला भाव मिळाला नाही. एवढा नाबार्डनी, केंद्र सरकारने आणि NCCFने या ठिकाणी जाहीर केला. आता त्या संबंधित कर कमी करण्याच्या विषयामध्ये नाबार्ड आणि NCCFनी फक्त सेंटरवर गेलेल्या शेतकऱ्यांचाच कांदा घ्या असा जो काय आग्रह आहे, त्याच्यातही काल बैठकीमध्ये चर्चा झाली की शेतकऱ्यांच्या तिथे जाऊन लिलाव केंद्रावरती जाऊन नाबार्डनी आणि NCCFनी कांदा खरेदी करावी आणि त्या कांद्याला योग्य भाव आत्ता 2400 खाली नाबार्डनी आणि NCCFनी केलेला आहे. तो 2410 म्हणजे जो पूर्वी होता त्याप्रमाणे करावा अशी त्यांची मागणी. याबाबत 29 तारखेला सन्माननीय पीयूष गोयलच्या साहेबांच्या सोबत बैठक आहे. त्या बैठकीमध्ये नक्की त्यात निर्णय होईल. सवाल हिंदी में कि जब हम देख रहे हैं कि ₹2 किलो बिक रहे थे, आज 5 रुपये या 3 रुपये आ जाए, किसान वो टमाटर फेंकने वाली स्थिति में, क्या उसके तांत्रिक कारण है एक, और आप उसके लिए सरकार की ओर से क्या कुछ पहल करें? जैसे कैबिनेट की बैठक में आप कह रहे थे कि चर्चा होनी है, आप केंद्र तक ये मुद्दा ले जाएं। सबसे पहले मैं सभी मीडिया के लोगों को धन्यवाद देना चाहता हूं. किसानों की तरफ से ज़्यादातर जो सब्जियां बेचने वाले हमारे किसान हैं, उगाने वाले हमारे किसान हैं, उनकी तरफ से धन्यवाद करता हूं. क्योंकि आपने जब टमाटर के भाव किसानों को नहीं मिल रहे, उचित नहीं मिल रहे, इसकी फिक्र हो रही है और ये आप न्यूज़ कर रहे हो, उसके लिए मैं आप सबको धन्यवाद देता हूं. क्योंकि आज तक मैंने टमाटर के भाव बढ़े हुए और वो कितने बड़े हैं और उससे कितनी महंगाई बढ़ गई है और उस तरीके से बड़े बड़े लोगों का कितना नुकसान हो रहा है, ये सारी चीज़ें देख रहा था. लेकिन मुझे आज विशेष रूप से आनंद होता है कि यहाँ पे टमाटर उगाने वाले किसानों की चिंता आज मीडिया को हो रही है. मैं यही आपके माध्यम से कहूँगा कि आज जिस तरीके से भाव पूरी तरह से घटे और टमाटर रास्ते पे फेंकने के सिवा कोई दूसरा उपाय आज किसानों के सामने नहीं है. उसी विषय में 2 महीने पहले जब मैंने इस कृषि विभाग की जिम्मेदारी ली थी, उसी दिन 15 जुलाई को जब पहली मीटिंग ली थी और प्रेस के सामने गया था, तब प्रेस ने यही सवाल पूछा था कि आपको क्या लगता है कि आज टमाटर 250-300 रुपये किलो गया है, आप क्या कहते हैं. तब आपने भी एक इस तरीके से न्यूज़ चलाई थी कि किसी एक बड़े आदमी ने टमाटर कितने महंगे हो गए. हालांकि वो बड़ा आदमी इतना बड़ा है कि पूरे महाराष्ट्र का टमाटर अकेला खरीद सकता है, फिर भी उसको टमाटर के 250 रुपये भाव से चिंता हो रही थी. तब मैंने ये बात कही थी कि ऐसा विषय है, किसानों के जीवन में हमेशा चढ़ाव देखा गया है, गिरावट देखी गई है. क्योंकि यही एक ऐसी किसान की जात है जिस जात पूरे क्लाइमेट के सामने अपनी खेती करता है, बिजनेस करता है, खुले आसमान में अपना बिजनेस करता है. ऐसी कोई बिजनेसमैन आपको दिखाई नहीं देगा जो खुले आसमान में अपना बिजनेस करता होगा. जो ये बिजनेस किसान करता है, अपनी खेती करता है. तो हर समय जब प्रोडक्शन ज़्यादा बढ़ता है तो कीमतें कम होती है, जब प्रोडक्शन कम होता है तब कीमतें बढ़ती है. तो ये सारे विषयों का मेल होना चाहिए. इसलिए हम टमाटर उगाने वाले सभी किसानों के पीछे भी पूरी तरह से खड़े हैं कि उनका भी नुकसान ना हो. 3 तारीख को जब कैबिनेट है, राज्य की कैबिनेट में ये विषय, ये मुद्दा मैं निकालने वाला हूँ
इसमें यकीनन कुछ ना कुछ सरकार की तरफ से रास्ता निकलेगा. पाहायला गेलं तर मदत कांद्याची बैठक 29 तारखेला केंद्रामध्ये पार पाडली किंवा दिल्लीमध्ये पार पाडणार आहे. सचिव पियुष गोयलच्या नेतृत्वाखाली काल बैठक पार पडली. सचिव नव्हते हे कारण देण्यात आलेलं आहे. विरोधक म्हणतात सचिव हा मेन नसतो, तर सत्ताधाऱ्याला जर गरज असेल तर सत्ताधारी त्याच्यावर तोडगा काढतायत असं विरोधक म्हणतात. कोण विरोधक? सचिव नव्हते नसण्याचा काय? मित्र पक्षाचे जे नेते आहेत ते असं म्हणतात. एक मुळामध्ये सचिव नव्हते म्हणून हा निर्णय विषय ठरलेला नाही आहे. अब्दुल सत्तार म्हणाले. हे बघा, मला त्या बाबतीत विषय बोलायचा नाही. सचिवाचा विषय, कुठले सचिव नव्हते? पियुष गोयलचे जे सेंट्रल. एक मिनिट, असा विषय नसतो. त्या ठिकाणी जे काही आपल्याला या पियुष गोयल साहेबांकडनं आणि केंद्र सरकारकडनं मदत घ्यायची आहे, या मदतीमध्ये सचिव असो नसो त्या ठिकाणी निर्णय घेता येतो. 2410 रुपये ज्यावेळेस या ठिकाणी निर्णय झाला कांदा खरेदी करण्याचा, त्यावेळेस पियुष गोयल साहेबांनी स्वतःच्या घरी आम्हा सर्वांना बोलून निर्णय करून या ठिकाणी बाहेर येऊन मी स्वतः प्रेसला सांगितलं आणि नंतर त्यांच्या नाबार्ड, NCCF आणि त्यांच्या अधिकाऱ्याच्या समवेत एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या ठिकाणी जाहीर केलं. आता या बाबतीमध्ये जर कांद्याची 40% एक्सपोर्ट ड्युटी जी लावल्या गेलेली ती कमी करायची असेल तर त्याचा निर्णय मात्र इथे मुंबईमध्ये कंझ्युमर अफेअर्स मिनिस्टर घेऊ शकत नाही. त्यांना ते दिल्लीमध्येच घ्यावा लागतो. त्यांना त्या अधिकाऱ्यांच्या सोबत सर्वांसोबत बसून निर्णय घ्यावा लागेल. जी पहिली मागणी आहे व्यापाऱ्यांची. दुसरी मागणी ही आहे की जे 2410 रुपये कांदा आहे, जो आत्ता थोडासा दर नाफेडनी आणि NCCFनी या ठिकाणी कमी केला आहे, तर ते दर त्याच दरापर्यंत यावा आणि त्यांनी खरेदी वाढावी. खरेदी करत असताना त्यांनी खरेदी ही त्यांच्या सेंटरवरती नाही, तर ती खरेदी मार्केटमध्ये जिथं लिलाव होतो कांद्याचा तिथं जाऊन खरेदी करावी ही त्यांची मागणी आहे. तर तो निर्णय सुद्धा इथं होऊ शकत नव्हता. त्या निर्णयाच्या संदर्भात सुद्धा बैठक NCCF आणि नाफेड यांच्या एकत्रित बैठकीमध्ये तो निर्णय घेऊन त्यामध्ये करायचा आणि त्या बाबतीत 29 तारखेला बैठक लावायची. एवढा साधा सरळ सोपा विषय आहे. दूसरा सवाल ये कि खासकर चुनाव से लोकसभा चुनाव जो बारामती लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी है उसमें सुनीता पवार या पार्थ पवार लड़ सकते हैं, ऐसी जो चर्चा शुरू हुई है कि सुप्रिया सुले के खिलाफ ये 2 उम्मीदवार हो सकते हैं, इसके बारे में क्या कहें? क्या ऐसी परिस्थिति है? देखिए, मैं ये समझता हूँ कि आप जिस जो सवाल आपने उठाया है उस सवाल का जवाब सही मायने में अगर कोई दे सकता है तो हमारे राज्य के अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहब दे सकते हैं, और दूसरा हमारे नेता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजीतदादा पवार दे सकते हैं. इसलिए मैं ये उचित नहीं समझता हूँ कि मैंने इस सवाल का जवाब देना चाहिए. राजनीति में क्या होना है, क्या नहीं होना है, कौन उम्मीदवार किसके सामने खड़ा रहना है, क्या करना है, ये पार्टी मिलके तय करती है. और मिलके तय करने में जो निर्णय प्रक्रिया होती है उसके बाद राष्ट्रीय अध्यक्ष या राज्य के अध्यक्ष उसमें वो घोषित करतात. सर, आपण सांगितलं की सुनील तटकरे जे पक्षाचे तुमचे अध्यक्ष आहे, आता नेते आहेत, ते सगळं ठरवतील. काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे असे पुरावे पत्रकार परिषदेत दाखवले आणि त्यांना अध्यक्ष बनवण्यासाठी शरद पवार आणि इतर नेत्यांनी स्वतः सह्या केल्याचं अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची सही आहे त्या पत्रावर. एक लक्षात घ्या की ही पत्र कधीची आहेत आणि हे पत्राचा जो काही संदर्भ त्यांनी दिलेला आहे त्याच्या तारखा जर आपण बघितल्या तर फार चांगलं झालं असतं. त्या तारखा बघून प्रश्न आणि माध्यमांनी त्या प्रश्नावरती चर्चा करावी असा मी मोकळेपणाने मत व्यक्त करणारा व्यक्ती आहे. दूसरा प्रश्न एक मुद्दा क्रमांक 2 की काल ज्यावेळेस नागालँड पासून सर्व आमदार त्या ठिकाणी आले, त्या आमदारांनी अगोदरच समर्थन या ठिकाणी NDAला दिलेलं आहे. ते आमदार सुद्धा या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे की वारंवार आव्हाडांना हे सांगावं लागतं की आदरणीय पवार साहेब हे अध्यक्ष आहेत. त्या बाबतीत आम्हाला त्याचं उत्तर द्यायचं नाही. हा आता पूर्णपणानं विषय हा इलेक्शन कमिशनकडे आहे.
त्यामुळे इलेक्शन कमिशन या बाबतीत 6 तारखेला 6 ऑक्टोबरला निर्णय देणार आहे. तोपर्यंत आपणही वाट बघावी आणि सर्वांनीच वाट बघावी. आव्हाड असं म्हणतात की कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं केला जातोय. तुम्ही नाही, नेमका एक मिनिट, नेमका संभ्रम कुणाचा? अध्यक्षांच्या बाबतचा कुणाचा? जनतेच्या जनतेला कळालंय जे कळायचंय ते. आता संभ्रम कुणाचा? परंतु नाही, जितेंद्र आव्हाड म्हणतात की ते स्वतः संभ्रमित असतील असं मला वाटतं एकंदरीत त्यांच्या, कारण की संभ्रम कुणाच्याच मनात राहिला नाही. 2 विषय सरळ सरळ आहेत. इलेक्शन कमिशन मध्ये मॅटर आहे आणि 6 तारखेला याची सुनावणी आहे. त्यात संभ्रम कुणाचा निर्माण करायचा? सर सुना हुआ है कि अभी संजय राउत जब कहते हैं कि मुख्यमंत्री जो है वो अपने बंगले पे कई कलाकारों को बुलाते हैं, खाना खिलाते हैं, जबकि महाराष्ट्र की स्थिति जो है वो नाजुक है. ऐसे समय में आप क्या कहेंगे? नहीं, देखिए ये जिन्होंने सवाल, देखिए ऐसा है कि आपको सुबह सुबह सबसे पहले जो ब्रेकफास्ट लगता है ना, तो मीडिया को ब्रेकफास्ट देने वाले संजय राउत साहब है. वो पॉलिटिकल ब्रेकफास्ट. हाँ, वही तो मैं कह रहा हूँ. तो वही तो पॉलिटिकल ब्रेकफास्ट ही होता है. न्यूज़ वालों को सुबह का मॉर्निंग का ब्रेकफास्ट आप जब फिजिकली खाते हो तो इसके लिए तो चाहिए कि नहीं चाहिए, तो वो वहाँ से मिलता है. तो ब्रेकफास्ट मिलने के बाद जो भी प्रश्न उपस्थित होते हैं वो आपको दिन भर का खाना उससे मिलता है. तो मैं ये समझता हूँ कि ये ऐसे अभूतपूर्व नेता है कि जिनको पूरे अंतर्राष्ट्रीय स्तर का एक आलोचनात्मक राजनीतिक नेता बनाना चाहिए. अब ऐसा किसी ने कहा कि मातोश्री पे भी कई मान्यवर अभिनेता लोग गणपति के लिए गए हैं, और वो गए हैं, आए हैं. इसके पहले भी कौन कौन नेता आते थे, बैठते थे. श्रद्धेय बाला साहब ठाकरे साहब के साथ कौन आता था, कौन जाता था, कौन बैठता था. उस समय तो कोई सवाल नहीं उठता था. आज माननीय मुख्यमंत्री के घर में गणपति जब आया है, ये एक त्योहार है, वो इसको एक ऐतिहासिक है और ये रिलीजियस है. आप सबके घर में भी गणपति बैठता है. आपके कोई रिश्तेदार आते, आपके मानने वाले आते, उसमें अगर मुख्यमंत्री को मानने वाले कोई अभिनेता आए तो इस नेता के पेट में दर्द होने की कोई बात ही नहीं है. नाही सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर काय माहिती का, Thank you. याच्यामध्ये जे युट्यूबर आहेत, यांनी युट्यूबर जो आहे तो अश्लील भाषेमध्ये वक्तव्य करतोय. त्याचबरोबर काही अशा आर्टिस्ट आहेत की ते त्यांचे रिलेशन वेगवेगळ्या पद्धतीचे. कुठेतरी हा प्रश्न निर्माण होतो की मुख्यमंत्री अशा लोकांना कुठेतरी पाठीमध्ये जायचं. नाही, एक मिनिट. गणपतीच्या दर्शनाला कोण येतं आणि गणपतीच्या समोर नतमस्तक होऊन गणपतीचा आशीर्वाद कोण मागतं? आता त्यांनी त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये युट्यूबवर काय बोलला आणि काय नाही बोलला. त्यांनी काही गणरायाला शिव्या दिल्या, त्यांनी काही गणपती बाप्पाच्या विरोधात काय बोललेत? प्रॉब्लेम काय? मग गणपतीच्या समोर कुणी नतमस्तक झालं तर राऊतांना प्रॉब्लेम काय? ते तर म्हणजे असलं त्यांचं हिंदुत्व आहे की आपलं तरी सगळ्यांचं रक्त लाल आहे, त्यांचं भगवं आहे. आणि त्या गणरायाच्या समोर कुणी येऊन झुकलं, पाया पडलं तर त्याच्यात कुणाला काही वाईट वाटण्याचं कारणच नसावं. आणि त्याच्यावरती अशी टीका करणं पण चुकीचं आहे. म्हणजे गणपती हा विषय सुद्धा टीकेचा होऊ शकतो का? अरे देव आहे तो आपला. रिद्धी सिद्धी विघ्न हरता, ज्याला सुख हरता दुःख हरता म्हणतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.